श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुणा समरत्नाकर महाराज की जय। राजाधिराज सद्गुणा समर्थदास महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद। तयासी उपमा काय द्यावी नाशिवंत सृष्टी आघवी। पंचभूतिक उठा ठेवी नचले तेथे। मनोने सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना। अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणते। कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय। आज परम पावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश, त्याचबरोबर कालच गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला। गुरुपौर्णिमेचे विशेष असा संगम आजचा गुरुवारचा संदेश, हा गुरुवारचा संदेश आणि गुरुपौर्णिमेचा संदेश या दोन्हीचा हा संगम आहे। गुरु आणि शिष्य हे नातंच इतकं मोठं आहे की या नात्याला उपमा देता येत नाही, असं हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं नातं आहे। प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला अनेक प्रकारची नाती असतात। काही प्रापंचिक नाती असतात, काही पारमार्थिक नाती असतात, काही बाहेरचे इतर नाती असतात समाजातील। परंतु या सर्व नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असलेलं नातं म्हणजे गुरु शिष्यांचं नातं आहे। कारण गुरु ही संकल्पनाच अशी आहे की त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा अंतर्भाव आहे। जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला त्याच्या प्रापंचिक स्थितीतून तसेच पारमार्थिक स्थितीतून किंवा त्याच्या मूळ अवस्थेतून सद्यस्थितीतून पुढे प्रगतीच्या मार्गाने नेणारा एकमेव हा गुरु असतो, सद्गुरु असतो। म्हणून गुरुपौर्णिमे दिवशी एकच दिवशी तेवढं गुरूंचं पूजन करायचं, पुष्पहार घालायचा, दर्शन घ्यायचं, म्हणजे आपली सेवा संपन्न झाली असं होत नाही। कारण सेवा ही काही ठराविक काळाची नसते, ते तास दोन तासाची नसते, काही दिवसाची नसते, काही महिन्यांची नसते, काही वर्षांची नसते। ही जन्मोजन्मीची सेवा असते। सामान्य माणसाच्या पलीकडच्या काही ज्ञानाच्या गोष्टी आहेत, आपल्या पातळीच्या पुढच्या काही गोष्टी आहेत, बुद्धीच्या पातळीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत। कारण सद्गुरु म्हणजे काय हे आपल्याला पूर्णत्वानं कळलेलं नसतं। गुरु म्हणजे काय, शिष्य झाला, मी अमक्या गुरूंचा शिष्य, एवढंच त्याला माहित असतं। पण गुरुमध्ये काय काय सामावलेलं आहे ते त्याला माहित नसतं। आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात, गुह्य असतात। परीस हा लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला
तर त्या लोखंडाचं सोनं होतंय. परंतु ते सोनं जर नेऊन दुसऱ्या लोखंडाला किंवा इतर ह्याला लावायचं म्हटलं तर त्या लोखंडाचं सोनं होणार नाही. म्हणजे ज्याचे त्याला पदवी इतराला न साजे, संताला उमजे आत्मसुख. देवांची पदवी त्यांच्याच स्थानावर आहे, गुरूंची पदवी त्यांच्या स्थानावर आहे, शिष्यांची पदवी त्यांच्या स्थानावर आहे. ज्याच्या त्याच्या स्थानावर जी ती पदवी गोड दिसते आणि योग्य दिसते. गुरुमध्ये काय आहे? गुरु तुमच्या ठिकाणी असलेलं निजधन हे शोधून दाखवतात, तुम्हाला ते शोधून देतात. तुझा आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. या मानव देहाचा उद्धार करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असेल ते ज्ञान संपूर्णपणे गुरु शिष्याला भाल करतात. म्हणजे काय? गुरु हा ज्ञानाचा सागर, गुरु हा ज्ञानाचे आगर आहे. गुरु हा ज्ञानाचे आगर आहे. एवढं मोठं आगर आहे हे ज्ञानाचं की ते कितीही वाटलं तरी ते ज्ञान संपणार नाही. असं हे ज्ञानाचं आगर म्हणजे गुरु आहे. गुरु हा ज्ञानाचे आगर, आणि ह्या आगरामधून ते आपल्या शिष्यांना विपुल प्रमाणात ते ज्ञान वाटायचं काम चालू ठेवतात. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने एके दिवशी देणाऱ्याचे हात घे. इतकं देतात की त्याला मोजमाप करता येणार नाही. वाल्या कोळ्याला एवढं मोठं पाप, 7 रांजण खडं भरलेले आहेत. इतक्या पापातून त्याची मुक्तता कशी होणार? तो कसा सेवेला लागणार? त्याच्या कल्पनेत सुद्धा नव्हती सेवा, भक्ती. परंतु काही मिनिटाचा सहवास, काही सेकंदाचा सहवास, काही मिनिटाचा सहवास, म्हणजे अल्पसा सहवास नारद मुनींचा वाल्या कोळ्याला झाला. आणि तेवढ्या अल्पशा सहवासामधून जे ज्ञान दिलं नारद मुनींनी वाल्याला, ते त्याचा जीवनाचा कायापालट होऊन मोक्षगतीपर्यंत ते गेले. सहज बोलणे हितोपदेश, करुणे सायास शिकविते. काय सांगितलं? सहजच बोलले त्याला. काय करतोस? हा जन्म पुन्हा नाही, हे तू काय करायला लागलेले आहेस? आणि हे करायसाठी तू आलेला नाही जन्माला, तुझ्या हातून वेगळं कार्य आहे, आणि हे सोड. परंतु गुरु सारखा शिष्य पाहिजे आणि शिष्यासारखा गुरु पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं आणि तात्काळ शिष्यानं ऐकलं. नारद मुनींचा उपदेश तात्काळ ग्रहण केला वाल्यानं, आणि सगळं सोडून तो हरिनाम घेत बसला. आणि एवढं मोठं महान कार्य त्याच्या हातून घडलं. भगवंत जन्माला यायच्या अगोदर त्याने रामायण लिहून ठेवलं. काय महिमा आहे सद्गुरूंच्या आशीर्वादाचा, सद्गुरूच्या कृपेचा. गुरु कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. म्हणजे इतकं मोठं ज्ञान आहे सद्गुरूंच्या ठिकाणी, ज्ञानाचा सागर आहे. त्याचप्रमाणे दया पण किती आहे त्यांच्या ठिकाणी. वाल्या कोळ्याला एवढ्या वाईट स्थितीतून बाहेर दुसरं कोण काढू शकलं असतं का? नाही. कारण त्याच रस्त्याने अनेक माणसं गेलेली होती, ज्ञानी होती, पंडित होते, वेगवेगळ्या प्रकारची माणसं गेलेली होती.
परंतु कोणाचा प्रभाव पडला का, कुणी त्याला त्याच्यातून बाहेर काढलं का? नाही. म्हणजे संत किंवा गुरु कसे असतात, तर त्यांच्या ठिकाणी दया असते, दयेचा सागर आहे. आणि म्हणूनच ती दया वाल्याला नारद मुनींनी दाखवली की ह्याच्यावर आता दया केल्याशिवाय गत्यंतर नाही, हा वाया जाणार आहे, याला यातून बाहेर काढलं पाहिजे. ही दया सद्गुरूंच्या ठिकाणी असते. आणि म्हणून ते शिष्यांसाठी सतत तळमळ घेत बसतात, तळमळ करत बसतात की तो कधी बाहेर निघतो त्यातून. आपण काय करू शकणार आहे? प्रपंच होणार आहे का आपल्या हातून? ज्ञान पूर्ण होणार आहे का? ज्ञानाची स्थिती आपल्याला, आपली बुद्धीची पातळी तिथपर्यंत पोहोचणार आहे का? आपण सर्व गोष्टीनं अपूर्ण आहोत, पण सद्गुरू पूर्णत्व आहे. म्हणून दयेचा सागर आहे ते, आणि सगळ्या विश्वावर दया करतात. ते काय एक दोन माणसासाठी जन्माला आलेले नसतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. स्वतःला ऐशाराम करून जगण्यासाठी आलेले आहेत काय? नाही, जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे दुःखितांसाठी, पीडितांसाठी जन्माला आलेले आहेत. अज्ञानी लोकांसाठी जन्माला आलेले आहेत, त्यांना ज्ञान देण्यासाठी. आणि म्हणून दयेचा सागर आहे. म्हणजे भगवंत कृपा करणार नाही अशा ठिकाणी सद्गुरू कृपा करतील. ब्रह्मलिखित, प्रत्येक माणसाचं जे ब्रह्मलिखित आहे, ते ब्रह्मलिखितामध्ये जर काय भोग असतील तर सेवा केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर सुद्धा भगवंत ते दूर करणार नाहीत. जसं आहे तसंच राहू द्या, पुन्हा पुढच्या जन्मात बघू म्हणतील ह्याचं काय असेल ते. परंतु सद्गुरू तसं नाही. सद्गुरू ते ब्रह्मलिखित बदलतील आणि चांगलं होण्यासाठी त्या शिष्यांसाठी प्रयत्न करतील. म्हणजे ब्रह्मलिखित बदलण्याचा अधिकार भगवंतांना नाही, परंतु तो सद्गुरूंना भान केलेला आहे. किती मोठं कार्य त्यांच्या हातून घडणार आहे. म्हणून ते दयेचा सागर आहेत, ज्ञानाचे आगर आहेत. आता ज्ञान त्यांच्याकडे विपुल आहे, दया त्यांच्याकडे सागरा एवढी आहे, पण माया, मायेचा सुद्धा त्यांच्या ठिकाणी पाझर आहे. तो मायेचा पाझर सुद्धा, प्रेमाचा पाझर सुद्धा त्यांच्या ठिकाणी अखंडपणे वाहत असतो. म्हणून ते प्रेमाचा पाझर आहेत. म्हणजे इतकं त्यांच्या ठिकाणी भरलंय. आणि सहजासहजी सगळ्या गोष्टी त्यांच्या सहवासात मिळतात. काय देणार नाहीत सद्गुरू, काय देणार नाहीत. पाहिजे ते देऊ शकतील, पाहिजे ते. पण मागायची गरज तरी काय? मागायच्या अगोदर देतील, न सांगता देतील. का? त्यांना कळणार नाही का तुम्हाला काय पाहिजे ते? न सांगता कळे अंतरीचे गुज. काय सांगायची गरज आहे? सगळं माहित आहे. कसा सेवा करतोय, कसा प्रपंच करतोय, प्रपंच कोणत्या दिशेनं चालू आहे, परमार्थ कोणत्या दिशेनं चालू आहे, तो गुरुतत्व व्यवस्थितपणे पालन करतोय की नाही, त्याचा विश्वास आहे किंवा नाही,
हे सगळं सद्गुरूंच्या डोळ्यापुढं असतं. त्यांना सांगायची काय गरज आहे? कोणत्याही शिष्याला ते काय सामान्य पातळीवर ठेवतील का? दारिद्र्यातून समृद्धीकडे नेतील, वैभव प्राप्त करून देतील. मूढ अज्ञानी माणसाला ज्ञान संपन्न अधिकारी बनवतील. गावोबा काका एकनाथ महाराजांच्या घरी दररोज पोथी ऐकायला जात होते आपल्या आई बरोबर. पण ते काय पोथी ऐकायसाठी जात नव्हते, तर तिथं पोळ्या दररोज खायला मिळायच्या. त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा एकनाथ महाराजांच्या घरी. आणि दररोज पोथी ऐकायला येणाऱ्या सगळ्या भक्त मंडळींना पुरणपोळीचं भोजन असायचं. आणि मग पोळ्या खायसाठी गावोबा काका यायचे. परंतु आणि त्याला काही येत नव्हतं, खूप कमी ज्ञान असलेले. परंतु सहवास झाला आणि शेवटी निर्वाण होण्याच्या अगोदर एकनाथ महाराजांनी सांगितलं की माझं राहिलेलं अर्ध कार्य जे आहे भावार्थ रामायणाचं, कोण करेल तर हा गावोबा करेल म्हणून सांगितलं. म्हणजे एका सामान्य शिष्याला एवढा मोठा अधिकार त्यांनी दिला की त्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या त्या गोष्टी आहेत, त्यांच्या कृतीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. पण सद्गुरूने सांगितल्यावर तिथं काय होणार आहे? सर्व शिष्यांना आश्चर्य वाटलं. हा काय म्हणले, रोज नुसता पोळ्या खायला येतोय आणि याच्या हातून काय कार्य घडणार? परंतु राहिलेलं अपूर्ण कार्य, राहिलेलं रामायण आणि ते लेखन गावोबा काकांनी पुढं केलं, पूर्ण केलं. म्हणजे सद्गुरू सारे खा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण काय करेल. अहो, सद्गुरू पाठीशी असल्यानंतर कळे काळाची चिंता काय करायची गोष्ट आहे, भ्यायची काय गोष्ट आहे. प्रभू रामचंद्राने ज्यावेळी हनुमंताला सांगितलं सीतेचा शोध घेऊन या, त्यांच्याबरोबर दुसरे 3 जण होते. 5 जण मिळून गेले होते. नळ, नीळ, अंगद, जांबवंत, हनुमंत 5 जण गेलेले होते. परंतु समुद्राच्या जवळ गेल्यानंतर बाकीच्या 4घांनी विचार केला, आता पलीकडे कसं जायचं, आपली पोत नाही, या समुद्राच्या पलीकडे आपली उडी जाणार नाही. कोणाची जाईल? हनुमंता, तुझी उडी जाऊ शकेल, आमची उडी त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, आम्ही इथूनच माघारी फिरतो. आता त्याच्या अगोदर काय हनुमंतानं उडी मारलेली नव्हती, परंतु गुरुनं सांगितले जायला, देह जाओ अथवा राहो, गुरुराया तुझी भेट हो. असा दृढ निश्चय जर शिष्यांच्या मनात असेल तर तो कोणतंही कार्य सांगितलेलं तो पूर्णच करणार आणि माघारी फिरणार नाही. आणि मग माघारी फिरतोय तो शिष्य कसला? देहाचा विषय बाजूला सोडा, साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा आपण किती माघार घेतो सेवा करण्यासाठी किंवा सेवेमध्ये सामील होण्यासाठी. 3 ऋतूमध्ये अशी अवस्था असते. पावसाळ्यात पाऊस चालू असतो आणि पाऊस चालू असल्यानंतर तो म्हणतो आता पाऊस आहे, मला येता येत नाही. बरं ठीक आहे, पाऊस चालू आहे, येऊ शकत नाही. उन्हाळ्यात ऊन खूप आहे, उष्णता खूप आहे, बाहेर निघू वाटत नाही, तो उन्हाळ्यातही सेवा करायला येऊ शकत नाही. नंतर राहिला एकच ऋतू, हिवाळा. हिवाळ्यात सप्ताह आहे, त्यावेळेला सेवेला या. खूप थंडी हो, या थंडीमध्ये काही येता येत नाही. कोणत्या ऋतूमध्ये येणार तुम्ही सेवा करायला? गुरूंची भेट कोणत्या ऋतूमध्ये घेणार आहे? वर्षाकाठी एकदा सुद्धा जर भेट होत नसेल गुरूंची, सेवा एकदा सुद्धा जर घडत नसेल शिष्याला, तर ते काय नातं समजायचं? मग 4था ऋतू निर्माण करायचा का? हे 3 ऋतूमध्ये त्याला सेवा घडत नाही, 4था ऋतू निर्माण करायचा का? आणि नाही निर्माण करता त्यांच्या मनाने तो त्यांनी निर्माण केलेला आहे शिष्यमंडळाने. कोणता 4था ऋतू? त्यांच्या मनाचा 4था ऋतू आहे. म्हणजे
आम्हाला घडेल तेवढी जशी सेवा जमेल तशी आम्ही करू, अशी घडेल तशी सेवा करण्याचा मनाचा ऋतू त्यांच्या वेगळा आहे. असं करून चालणार नाही. हे वेळ थांबणार आहे का? नाही थांबणार. घड्याळासाठी तुमच्यासाठी थांबणार आहे का? थांबू शकत नाही. देह जाणार त्याला काळोबा खाणार. एके दिवशी हा देह सुटणार आहे. मग जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाग. अरे सगळं जाणार आहे, संपणार आहे. तुला घडणार आहे कधी? क्षणोक्षणी करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार कर आणि प्रत्येक क्षणाला आठवण कर. आणि मग हनुमंतानं सद्गुरूंचं स्मरण करून समुद्रावरून उडी मारली आणि जशी उडी घेतली तशी तो पलीकडे पैल तीराला गेला. सद्गुरूच आहेत. अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर नेणारे कोण आहेत? सद्गुरूच आहेत. हा, शक्ती नाही शक्ती देतील, बुद्धी नाही बुद्धी देतील, काय नाही ते सगळं देतील. पण करायला तर पाहिजे ना. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पण करायच्या अगोदरच तो रडतराव झालाय. आता काय करायचं? कुरुक्षेत्रावर लढाई सुरू होण्याच्या अगोदर सगळे सैन्य एकमेकापुढे समोर विरोधात उभा राहिले होते, कौरव पांडव. आणि अशा वेळेला आता थोड्याच वेळात युद्ध सुरू होणार आहे. अशा वेळेला अर्जुन रथावरून खाली उतरला आणि धनुष्यबाण ठेवून तो चिंता करत बसला. म्हणजे त्याला वाटलं आता हे आपल्याला शक्य नाही. परंतु भगवंतानं त्याला लगेच त्यातून बाहेर काढलं, त्या अवस्थेतून, आणि ज्ञान दिलं. आणि म्हणून गीतेचा बोध त्या ठिकाणी अर्जुनाच्या रूपानं आपल्याला मिळाला. कधी कुठला बोध आपल्याला मिळतोय हे सांगता येत नाही. कारण निमित्त कारण वेगळं असतं, परंतु त्या माध्यमातून आपल्याला बोध मिळालेला असतो, बोध मिळणार असतो. हा बोध वेळोवेळी घेत राहायला पाहिजे. म्हणून एका क्षणाचाही विलंब न करता वाईट गोष्टी सोडून द्या, चुका होत असतील त्या सोडून द्या, दुरुस्त करा, प्रपंच चांगला नेटका करा, परमार्थ चांगला नेटका करा. हे सगळं चांगलं करण्यासाठी तुमची भावना नेटकी पाहिजे. प्रपंच करावा नेटका, परमार्थ पाहावा विवेका. प्रपंच नेटका करायचा आहे, परमार्थ नेटका करायचा आहे. तुमची भावना नेटकी ठेवा, भाव तसा देव, विश्वास नेटका ठेवा, श्रद्धा नेटकी ठेवा. हे सगळं जर नेटकं असेल ना, बाकीचं काय अपूर्ण राहणार आहे? ते सुद्धा नेटकं होणार, चांगलं होणार. आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी जन्म हा घेतलेला आहे ते कार्य संपन्न होणार. भगवंत प्राप्तीचं कार्य तुमचं संपन्न होणार. सद्गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार. तुम्ही मोक्षाचे अधिकारी होणार. यात तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्या मार्गाने चाललेला आहे तो मार्ग चांगला असला पाहिजे. नका अडारा ना जाऊ झणी, झणी झालं कोटे बुडवाले हित, विचारी मनात आपुलिया. मनामध्ये हा विचार करा, आपण ज्या मार्गाने चाललेलो आहे तो योग्य आहे किंवा नाही, सद्गुरूंनी सांगितलेला आहे किंवा नाही. ज्या मार्गाने जायला सांगितले त्याच मार्गाने जा. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर वाटचाल केली तर निश्चितपणानं एक दिवस असा येईल की तुमच्यावर सद्गुरूंची कृपा होईल, भगवंताची कृपा होईल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, भगवंताची प्राप्ती होईल. आणि मग झाले समाधान, आता तुमचे दर्शन होता, भगवंताचे दर्शन होईल, सद्गुरूंची कृपा होईल. आणि ह्या देहाचं जे कार्य आहे ते संपन्नतेकडे जाईल आणि मोक्षाला तुम्ही निश्चितपणाने जाऊ शकाल. म्हणून रोजची नित्यनेमाची सेवा सोडू नका. सद्गुरूंच्या सहवासात जेवढा लाभ मिळेल तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. विवेक जागृत ठेवा, चांगल्या पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न करा. प्रपंचही चांगला होणार, परमार्थही चांगला ठेवणार, चांगलाच होणार परमार्थी. म्हणून सद्गुरु वचन पालन हेच परमार्थाचे मुख्य लक्षण. जे जे सांगितले तेवढंच करायचं, त्याच्यापेक्षा अधिक काही करायचं नाही. आणि म्हणून
आजच्या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं शेवटी एकच तुम्हाला संदेश देण्यात येतोय की जो विश्वास आहे तो ढळू देऊ नका, श्रद्धा आहे ती ढळू देऊ नका, आणि जो विवेक आहे तो चांगला जागृत ठेवून प्रत्येक क्षणाला विचार करत राहा आणि विचार करून निर्णय घ्या आणि सद्गुरूंचे आशीर्वाद पाठीशी घ्या. भगवंताचे आशीर्वाद पाठीशी घेऊन कोणतंही कार्य करा, तुम्ही निश्चितपणानं सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या गुरुवारच्या संदेशानिमित्त सर्व शिष्यांच्या पाठीशी आशीर्वाद देतो. गुरुपौर्णिमेला जे आले नाहीत अडचणीमुळं त्यांच्याही पाठीशी आशीर्वाद देतो. ठाईच करुणी राहिलो निवांत, ठाईच चित्त करुणी राहिलो निवांत. तुम्ही तुमच्या ठिकाणी जरी स्मरण करत असाल तरी सुद्धा तुम्हाला तिथं आम्ही येऊन भेट देतोय, तुमच्या पाठीशी आशीर्वाद अखंड ठेवतोय. त्यामुळं चिंता करू नका, सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन आजचा गुरुवारचा संदेश आपण थांबू. कुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुणा समरत्नाकर महाराज विजय. राजाधिराज सद्गुणा समर्थ दाजी महाराज.